नमस्कार मित्रमैत्रिणींनो, तुकोबा स्पीक्सच्या पॉडकास्ट नंबर 43 मध्ये मी डॉक्टर दिनेश आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. नेहमीप्रमाणे आपण जो प्रतिसाद देत आहात त्याबद्दल मी आपला अत्यंत ऋणी आहे. आपला हा जो प्रेमाचा, मानवतेचा संदेश आणि विशेषतः दुर्लक्षित व्यक्तिमत्वांना प्रकाशात आणण्याचा आपला हा जो प्रयत्न आहे, या प्रयत्नाला तुम्ही सर्वजण खूप चांगली साथ करत आहात, त्याबद्दल आपलं अभिनंदन. जगामध्ये एकीकडे चलती तिकडे भलतीच्या प्रथेप्रमाणे केवळ मनोरंजनात्मक कामं करणारी मीडियामधली मंडळी आणि याउलट प्रवाहाच्या विरुद्ध जाऊन दुर्लक्षित संतांना समाजासमोर आणण्याचा प्रयत्न करणारे आपल्यासारखे छोटे प्रयत्न, या प्रयत्नाला आपण साथ करत आहात, त्याबद्दल तुकोबा स्पीक्स तर्फे मी आपला अत्यंत ऋणी आहे. आपला हा प्रेमाचा संदेश जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि हे दुर्लक्षित संत, हे दुर्लक्षित व्यक्तिमत्वे प्रकाशात आणण्याच्या आमच्या प्रयत्नाला मदत करा. लाईक करा, शेअर करा, फॉलो करा. मित्रमैत्रिणींनो, आपल्या पॉडकास्टच्या नियमाप्रमाणे जे दुर्लक्षित व्यक्तिमत्व आहेत त्यांना आपण आपल्या पॉडकास्टमध्ये अतिशय प्राधान्यानं स्थान देतो. आपण सवंग लोकप्रियतेच्या मागे न लागता वास्तविक ज्ञान लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत. आणि या प्रयत्नाचाच एक भाग म्हणून लहानपणापासून मी ज्यांना एक व्हिलन म्हणून पाहिलं किंवा ज्यांच्याकडे आजही समाज एक अतिशय रागिष्ट, कोपिष्ट आणि कमी ज्ञान असलेला संत म्हणून ज्यांच्याकडे आम्ही पाहत आलो, कदाचित हे आमचं अज्ञानही असू शकेल, पण ज्यांच्याकडे आम्ही या भावनेनं पाहत होतो ते संत चांगदेव महाराज हे समाजात आजही दुर्लक्षित आहे. कुठेही चांगदेव महाराजांचा नामोल्लेख आदरानं केला जात असलेला आपल्याला दिसून येत नाही. या उलट संत ज्ञानेश्वर, मुक्ताई, निवृत्तीनाथ या भावंडांमध्ये त्यांच्यावर आलेलं एक संकट म्हणून संत चांगदेवांचा उल्लेख केलेला आपल्याला दिसून येतो. मात्र संत चांगदेवांनी या वारकरी संप्रदायामध्ये केलेलं जे काम आहे, त्यांचं जे लेखन आहे ते अद्वितीय आहे आणि अतिशय उत्कृष्ट दर्जाचं आहे. त्यामुळेच आजच्या पॉडकास्टचा आपला विषय म्हणजे संत चांगदेव महाराज. संत चांगदेव महाराज यांचा जन्म कधी झाला याबद्दल फार काही माहित नाही, किंबहुना त्याची कुठलीही नोंद नाही. फक्त त्यांचा मृत्यू सन 1305 मध्ये झाला एवढी नोंद आढळून येते, मात्र त्याबद्दलही एकमत नाही. चांगदेव महाराज हे चांगदेव या गावचे, तालुका मुक्ताईनगर, जिल्हा जळगाव, आणि या गावाच्या नावावरूनच त्यांचं नाव चांगदेव असं पडलं. असं म्हणतात की त्यांनी मुक्ताईना गुरु करण्याच्या अगोदर वटेश्वर नावाचे व्यक्ती होते, त्यांना ते गुरु मानत असत आणि त्यामुळेच त्यांचं नाव त्यांनी वटेश्वरू असं ठेवलेलं आढळून येतं. याबद्दल मतमतांतर आहेत, परंतु चांगदेवांनाच वटेश्वरू म्हणूनही ओळखलं जातं. असे चांगदेव ज्यांनी आपल्या जीवनामध्ये तत्वसार नावाचा ग्रंथ लिहिला आणि ज्यामध्ये 404 ओव्या आहेत. इतर अभंग आहेत, स्फुट लेखन केलेलं आहे. ज्ञानदेव गाथेतील 77 अभंगही त्यांनी लिहिलेले आहेत आणि त्यांच्या पत्राला उत्तर म्हणून संत ज्ञानदेवानी चांगदेव 65 सुद्धा लिहिलेले आहे. असे हे चांगदेव, त्यांच्याबद्दल असंही सांगितलं जातं की ते योग मार्गाने सुमारे 14 वर्ष जगले. ह्या अशा आख्यायिका त्यांच्याबद्दल सांगितले जातात. त्यांचं गाव हे तापी पूर्णा नदीच्या तीरावर होतं आणि त्या ठिकाणच्या जंगलामध्ये ते तपश्चर्या करायचे. पुन्हा तपश्चर्या म्हणजे आलं ध्यान. डोळे बंद करून स्वतःला ओळखण्याचा प्रयत्न करणे म्हणजे ध्यान. जगाला ओळखण्याच्या अगोदर स्वतःला ओळखण्याचा प्रयत्न करणे म्हणजे ध्यान, आणि हाच ध्यानाचा, योगाचा मार्ग संत चांगदेवांनी चोखाळलेला होता आणि त्या मार्गानेच ते पुढे गेले. एका बाजूला ज्ञानदेवाची आणि त्यांच्या कुटुंबियांची कीर्ती सगळीकडे पसरली होती. ही कीर्ती चांगदेवांच्याही कानावर आली. त्यांनी ठरवलं की आपण ज्ञानेश्वरांची भेट घ्यावी आणि मग भेटीपूर्वी एक पत्र लिहिण्याचा त्यांनी प्रयत्न केला. आणि हे पत्र लिहिताना त्यांना प्रश्न पडला की पत्राच्या मायन्यामध्ये आपण काय लिहावं. आपण ज्ञानदेव लहान आहेत म्हणून आपण जर चिरंजीव लिहिलं तर त्यांचा ज्ञानाचा अधिकार मोठा आहे, आणि आदरार्थी लिहावं तर त्यांचं वय कमी आहे. त्यामुळे तो भाग त्यांनी तसाच कोरा ठेवला. अर्थात असा विचार कोणी एखादा योगीच करू शकतो, नाहीतर सर्वसामान्यपणे काहीतरी लिहून मोकळं होणारी माणसं समाजामध्ये आहेत, आजही आहेत, तेव्हाही होती. परंतु वैचारिक आणि तर्काला जागणारा ज्ञानी माणूस, त्यामुळे त्याने ती जागा कोरी ठेवली. मात्र
ज्ञानी ज्ञानदेव आणि मुक्ताई निवृत्तीनाथ यांच्या ही गोष्ट लक्षात आली की त्यांना गुरुची आवश्यकता आहे, जो की त्यांना तर्काच्या पलीकडे जाऊन जो त्यांना योग्य मार्गदर्शन करेल अशा गुरुची कमतरता आहे. आणि त्यामुळे संत मुक्ताईंनी त्यांना सांगितले की 1400 वर्ष तपश्चर्या करूनही चांगदेव कोरा तो कोराच राहिला. अशा चांगदेवांची आणि ज्ञानदेवांच्या कुटुंबियांची भेट झाली आणि त्या भेटीनंतर छोट्याशा मुक्ताईला त्यांनी आपलं गुरु मानलं आणि आयुष्यभर त्यांनी त्यांचा अनुग्रह घेतला. अशा प्रकारे योग मार्गाने ते वाघावर बसून आणि हातामध्ये साप घेऊन ते ज्ञानदेवांना भेटायला आले आणि ज्ञानदेवाने भिंत चालवली, अशा प्रकारची आख्यायिका सांगितली जाते. अर्थात रूढ अर्थानं याचा अर्थ घ्यायचा की पुन्हा योग मार्गाने आणि आध्यात्मिक मार्गाने या गोष्टीचे वेगळे अर्थ घ्यायचे, जसं की हा जो वाघ आहे, हा जो साप आहे, या सगळ्या आपल्या भावना आहेत आणि या भावनांवर त्यांनी मिळवलेला हा विजय असावा. दुसऱ्या बाजूला ज्ञानेश्वरांनी केवळ भावनाच नाही तर हे जे मटेरियलिस्टिक म्हणजे ऐहिक जीवन आहे, या ऐहिक जीवनातून त्यांनी घेतलेली जी विरक्ती होती, या दोघांचा सामना त्या ठिकाणी झाला असा अर्थ घ्यावा, याबाबतचा निर्णय घेण्यास सुज्ञ श्रोते समजदार आहे. वास्तविक पाहता या केवळ काल्पनिक कथांमध्ये न रमता 12व्या शतकातील जो संप्रदाय नामदेवांनी उभा केला होता, या संप्रदायाचं मूळ हे नाथ संप्रदायामध्ये आहे. संत ज्ञानेश्वर सुद्धा नाथपंथी होते आणि त्यांची गुरु परंपरा सांगितली जाते, ते म्हणजे शिवशंकर पार्वतीला एक गुह्य ज्ञान, एक गूढ ज्ञान सांगत होते आणि माशाच्या रूपामध्ये मत्स्येंद्रनाथ उर्फ मच्छिंद्रनाथ यांनी ते ऐकलं आणि ते ज्ञान पुढे त्यांचे शिष्य गोरखनाथ उर्फ गोरक्षनाथ यांना दिलं. गोरक्षनाथांनी ते ज्ञान गहिनीनाथ यांना दिलं आणि गहिनीनाथांचे शिष्य म्हणजे निवृत्तीनाथ आणि विठ्ठलपंत सुद्धा हे बापलेक हे गहिनीनाथाचे शिष्य. आणि मग निवृत्तीनाथाचे शिष्य म्हणजे ज्ञानेश्वर, मुक्ताई, सोपान आणि या मुक्ताईचे शिष्य म्हणजे संत चांगदेव आणि चांगदेवांना आणखीन एक अनुग्रह लाभलेला तो म्हणजे वटेश्वर. अशा पद्धतीच्या नाथ संप्रदायाच्या या गुरु परंपरेमध्ये संत चांगदेव आहेत. नाथ परंपरेच्या शिकवणुकीप्रमाणे त्यांनी सुद्धा समाधी घेतली. आता या नाथ परंपरेचं वेगळेपण काय आहे तर या नाथ परंपरेनं पहिल्यांदा देव फक्त मंदिरामध्येच असतो असे नाही, तर देव माणसांमध्येही असतो आणि ह्या माणसांमधल्या देवाला ओळखण्याचं काम नाथ संप्रदायानं केलं. आज जरी ही गोष्ट साधी वाटत असली तरी इसवी सनाच्या 12व्या शतकामध्ये 11व्या शतकामध्ये असलेल्या समाज व्यवस्थेचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा आपल्या हे लक्षात येतं की मंदिरामध्ये बंदिस्त केलेला देव नाथ संप्रदायांमध्ये माणसांमध्ये आणला आणि मग माणसांमध्येच देव शोधून भक्ती सोपी केली. एका बाजूला इस्लामचा या देशामध्ये झालेला चंचू प्रवेश आणि इस्लामच्या रूपानं निर्गुण निराकार ईश्वराची भक्ती करण्याची आलेली संकल्पना, दुसऱ्या बाजूला वैदिक धर्मामध्ये मूर्तीपूजेचं माजलेलं प्रचंड स्तोम, या सर्वांवर उतारा म्हणून भारतीय लोकांनी, स्थानिक लोकांनी काळानुरूप बदल करून भक्तीचा केलेला सोपा मार्ग म्हणजे हा नाथ संप्रदाय. आणि या नाथ संप्रदायातूनच फार मोठी संतांची मांदियाळी ही आपल्याला महाराष्ट्रभर निर्माण झालेली दिसून येते. संत बहिणाबाई पाठक सिऊरकर एका अभंगामध्ये या नाथ संप्रदायाचा उल्लेख करतात आणि ते सांगतात की कशा पद्धतीनं नाथ संप्रदाय या राज्यामध्ये वाढला. त्यांचा अभंग असा आहे: आदिनाथे उपदेश पार्वतीस केला, मत्स्येंद्रे ऐकला मच्छ गर्भी, शिवहृदयीचा मंत्र पै अगाध, झालासे प्रसिद्ध भक्तियोगे, तेने त्या गोरक्षा केले कृपादान, तेथोनी प्रकट जान गहिनी पृथ्वी, गहिनीने दया केली निवृत्तीनाथा, बाळक असता योगरूप, तथोनी ज्ञानेश पावले प्रसाद, झाले ते प्रसिद्ध सिद्धासनी, सच्चिदानंद बाबा भक्तीचा आगरू, त्यासी अभयवरो ज्ञानी केला, पुढे विश्वंभर शिवरूप सुंदर, तेने राघवी विचार ठेविलासे, केशव चैतन्य बाबाजी चैतन्य, झालेसे प्रसन्न तुकोबासी, एकनिष्ठ भाव तुकोबा चरणी, म्हणून बहिणी साधलीसे. आदिनाथे उपदेश पार्वतीसे केला, मत्स्येंद्र ऐकला मच्छगर्भी, म्हणजे मत्स्येंद्रानं मच्छाच्या गर्भामध्ये असतानाच आदिनाथानं म्हणजे शिवशंकरानं पार्वतीला केलेला उपदेश ऐकला आणि मग हा जो अगाध उपदेश आहे तो त्याच्या भक्तियोगानं प्रसिद्ध झाला आणि त्यातून त्यांनी गोरक्षा केली कृपादान.
म्हणजे गोरक्षनाथाकडे आला आणि तेथून प्रकट जाण गहिनीपृथी आणि तिथून कोणाकडे आला? गहिनीनाथांकडे आला. गहिनीनाथानं मागे चर्चा केल्याप्रमाणे दया केली निवृत्तीनाथांवर आणि बालक असतानाच योग रूपानं त्याला त्यांनी उपदेश केला आणि ह्या निवृत्तीनाथाकडून ज्ञानेश पावले प्रसाद झाले ते प्रसिद्ध सिद्धासनी. ज्ञानेश्वरांना निवृत्तीनाथांकडून आला आणि मग पुढे महाराज सांगतात सच्चिदानंद बाबा भक्तीचा गुरु. सच्चिदानंद बाबांकडे आला आणि त्यांनी अभयवरू ज्ञाने केला. पुढे विश्वंभर शिवरूप सुंदर तेने राघवी विचार ठेविला असेल. सच्चिदानंद बाबांकडून विश्वंभरांकडे आणि त्यांनी राघव चैतन्य यांना उपदेश केला, हे ज्ञान त्यांच्याकडे दिलं आणि पुढे केशव चैतन्य बाबाजी चैतन्य हे पुढे तुकोबांना प्रसन्न झाले आणि हा जो ज्ञानाचा वारसा आहे पुढे तुकोबांकडे आला आणि या वर्षाचाच एक भाग म्हणजे निवृत्तीनाथांपासून मुक्ताई आणि मुक्ताईंकडून चांगदेव अशा पद्धतीची ही गुरु परंपरा आपल्याला दिसून येते. आणि महाराष्ट्रामध्ये जी क्रांतीची बीजं पेरली गेलेली आहेत, सामाजिक क्रांतीची जी बीजे पेरली गेलेली आहेत, या सामाजिक क्रांतीच्या बीजाचं आद्य स्वरूप म्हणजे हा नाथ संप्रदाय आहे आणि या नाथ संप्रदायातूनच पुढे वारकरी संप्रदाय उभा राहिला. मग या काळामध्ये चांगदेव एवढं उच्च दर्जाचं लेखन आणि चिंतन करत होते, त्यांच्याबद्दल काही संतांनी काय लिहिलंय ते आपण पाहूया. पहिल्यांदा संत नामदेव भक्त परिसा भागवत यांनी त्यांच्या अभंगामध्ये काय लिहिलंय? ज्ञानी ज्ञानदेव ध्यानी नामदेव भक्ती चांगदेव पुढारण, या तिन्ही मूर्ती एकाच पै असती, याची काही भ्रांती न धरावी. परिसा म्हणे जैसा सरिता सागरी, तेथे श्रीहरी मिळवून गेली. यामध्ये त्यांनी सांगितलं की ज्ञानी ज्ञानदेव ध्यानी नामदेव भक्ती चांगदेव पुढारले. ज्ञानदेव ज्ञानी आहेत आणि सर्वांच्या ध्यानामध्ये नामदेव आहेत आणि या सर्वांमध्ये पुढारलेले चांगदेव आहेत, कारण त्यांची भक्ती कशी आहे? अतिशय प्रचंड मोठी आहे. ह्या तिन्ही मूर्ती ज्ञानदेव, नामदेव आणि चांगदेव ह्या तिन्ही मूर्ती एकाच पै असते, म्हणजे एकच आहे, त्यांच्यामध्ये काही फरक नाही. त्यामुळे कुणीही अशा पद्धतीची शंका मनामध्ये धरू नये आणि म्हणून परिसा म्हणे जैसा सरिता सागरी. आणि परिसा म्हणतात की जसं सरिता म्हणजे नदी सागराला जाऊन मिळते, ते श्रीहरी मिळवून गेले, तसं श्रीहरी त्यांना मिळून गेलेले आहेत. त्यामुळे संत चांगदेवांचा जो अध्यात्मातला भक्तीमधला जो दर्जा आहे, हा दर्जा हा संत ज्ञानदेव नामदेव यांच्या बरोबरीचा आहे आणि तिघेही तुम्हाला भक्तीच्या मार्गाकडेच घेऊन जातात. एवढ्या महान व्यक्तीला, एवढ्या महान संताला केवळ एका घटनेनं त्यांना सगळीकडे खलनायक ठरवलं जातं आणि त्यांची फारशी चर्चा कुठे होताना आपल्याला दिसून येत नाही. भक्ती संप्रदायाचे संस्थापक आणि ज्यांनी आपल्या भक्ती परंपरेचा वसा आहे, हा विचार आहे, हा संपूर्ण देशभर पसरवला, असे संत नामदेव महाराज हेही संत चांगदेव यांच्याबद्दल काय म्हणतात? संत चांगदेवांनी समाधी घेण्याचा निर्णय घेतला आणि या समाधीचा सोहळा सुरू होता. या सोहळ्यावर संत नामदेव काय लिहितात? यावरून चांगदेवांचं मोठेपण आपल्या लक्षात येतं. चांगदेव योगी निष्काम चांगला, स्वरूपी रंगला केशवाच्या, सुगंध असता पुष्पे परिमल, पूजिले सकळ साधू संत. राही रखुमाई आणि पांडुरंग, पूजिले सांग चांगदेव, पूजिले मुक्ताई सद्गुरु निवृत्ती, अनेक विभूती गौरविले. नामा म्हणे आता नका राहू स्थिर, होईल उशीर समाधीश. नामदेव महाराज लिहितात की चांगदेव योगी निष्काम चांगला, स्वरूपी रंगला केशवाचा. हा चांगदेव हा योगी आहे, निष्काम आहे, म्हणजे कुठल्याही फळाची कशाची अपेक्षा न धरता आपल्या योग मार्गामध्ये अग्रेसर होणारा हा चांगदेव आहे. आणि तो केशवाच्या म्हणजे देवाच्या, पांडुरंगाच्या, विठ्ठलाच्या, श्रीकृष्णाच्या रंगामध्ये रंगून गेलेला आहे. आणि पुढे महाराज सांगतात सुगंध अक्षता पुष्पे परिमल, पूजिले सकळ साधू संत. सगळीकडे फुलांचा सुगंध पसरलेला आहे, त्या ठिकाणी अक्षता टाकलेल्या आहेत आणि हे सर्व करून त्यांची पूजा केलेली आहे. सर्व साधू संत चांगदेवांची पूजा करत. राही रखुमाई आणि पांडुरंग, पूजिले सांग चांगदेवी. आणि रखुमाई आणि पांडुरंग यांनी सुद्धा काय केलेले आहे? चांगदेवाची पूजा केलेली आहे. पूजिली मुक्ताई सद्गुरु निवृत्ती, अनेक विभूती गौरविले. आणि मुक्ताईचीही पूजा त्या ठिकाणी झाली, निवृत्तीची झाली आणि अनेक विभूतींचा गौरव त्या ठिकाणी केलेला आपल्याला दिसून येतो. आणि पुढे नामदेव महाराज सांगतात की या सर्व गौरवांमध्ये काय होत आहे? नामा म्हणे आता नका राहू स्थिर, होईल उशीर समाधीशी. आणि म्हणून नामदेव महाराज म्हणतात की आता स्थिर राहू नका, शांत राहू नका, कारण काय होईल? समाधीला उशीर होईल. अशा पद्धतीनं चांगदेवांच्या समाधीचं वर्णन नामदेवांनी केलंय. नामदेव भक्त परिसा भागवत हे चांगदेव, नामदेव आणि ज्ञानदेवांना एकाच श्रेणीमध्ये ठेवतात आणि
एवढा योगी आणि योग मार्गाने पुढे गेलेला हा संत हा दुर्लक्षित राहतो, हे या महाराष्ट्राचं दुर्दैव आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. जेव्हा मी पॉडकास्ट साठी शोध घेण्याचा प्रयत्न करत होतो तेव्हा माझ्या लक्षात आलं की हे अतिशय दुर्लक्षित संत आहेत, किंबहुना हे संत आहेत, कोणी योगी कोपिष्ट व्यक्तिमत्व आहे याबद्दल माझ्या मनामध्ये संशयच होता. मात्र जेव्हा त्यांचा अभ्यास केला तेव्हा माझ्या लक्षात आलं की हे अतिशय भक्ती चांगदेव पुढारलेले, भक्तीमध्ये अतिशय पुढारलेले व्यक्तिमत्व आहे आणि यांच्याशिवाय आपल्या पॉडकास्टचा हा 1 वर्षाचा उपक्रम अपूर्णच राहणार आहे. एका बाजूला छोट्या मुक्ताईला त्यांनी आपलं गुरु मानलं आणि मुक्ताईला का गुरु मानलं हे सांगणारा त्यांचा अभंग आहे. हा अभंग ज्ञानदेवांच्या गाथेमध्ये आहे आणि त्यामध्ये ते लिहितात की रावळीचे कर चुकले जाण दिवसिताती साही जणे वेळोवेळी करी कर धरियला मुष्टी करे सामविले आपुल्या दृष्टी मुक्ताई करे लेईले अंजन चांगया निधान उपदेशी. रावळींचे कर चुकिले जाण, रावळ म्हणजे मंदिर, मंदिराचं दर्शन करताना आपल्या हात जर चुकले तर गिविसताती साही जणे वेळोवेळी, तर साही जण मिळून त्यांना शोधण्याचा प्रयत्न कर. करी कर धरियला मुष्टी करे सामविले आपुल्या दृष्टी. करी कर म्हणजे हातात हात धरून काय बनते, मुष्टी बनते, एक मूठ बनते आणि या मुठेमध्ये आपली संपूर्ण दृष्टी सामावून जाते आणि जेव्हा आपली दृष्टी केवळ एकाच ठिकाणी अशा पद्धतीने केंद्रित होते आणि आपल्याला जेव्हा ज्ञानाची लालसा असते आणि ती पूर्ण होत नाही तेव्हा मुक्ताई करे लेईले अंजन चांगया निधान उपदेशिले. आणि मुक्ताई करे म्हणजे मुक्ताईच्या हाताने आम्ही अंजन घातलं, आमच्या डोळ्यामध्ये अंजन घातलं. आम्ही जो केवळ एकाच गोष्टीवर आमचं जे लक्ष केंद्रित झालं होतं आणि वास्तविक साधा सोपा हा भक्तीचा नामाचा मार्ग आमच्या लक्षात येत नव्हता, तेव्हा या छोट्याशा मुक्ताईच्या हातानं आम्ही आमच्या डोळ्यात अंजन घालून घेतलं, काजळ घालून घेतलं, म्हणजे आमचे डोळे सताड उघडले. आम्ही सगळीकडे जाणत्या नजरेनं पाहायला लागलो आणि चांगया निधान उपदेशिले. अशा पद्धतीनं चांगयाना म्हणजे चांगदेवाना हा निधान हा ईश्वर मुक्ताईच्या रूपानं काय करत आहे, उपदेश करत आहे. आणि अशा पद्धतीनं संत मुक्ताई यांचा अनुग्रह चांगदेवाने घेतलेला आपल्याला दिसून येतो. संत चांगदेव महाराज हे अतिशय प्रसिद्ध हे ज्ञानदेवांच्या जीवनातल्या प्रसंगामुळे असले तरी त्यांच्याविषयी, त्यांच्या ज्ञानाविषयी जसं संत परिसा भागवत यांनी लिहिलेला आहे, जसं संत नामदेव यांनी लिहिलेला आहे, तसं संत एकनाथांनी सुद्धा त्यांच्या एकनाथी भागवतामध्ये त्यांच्याविषयी लिहिलेला आहे. ते लिहितात की वंदू प्राकृत कवीश्वर निवृत्ती प्रमुख ज्ञानेश्वर नामदेव चांगदेव वटेश्वर ज्यांचे भाग्य थोर गुरुकृपा जयांचे ग्रंथ पाहता ज्ञान होय प्राकृता तयांचे चरणी माथा निजत्मता निज भाव. संस्कृत ग्रंथ करते ते महाकवी मा प्रकृती काय ओविली नवी जुनी म्हणावी कैसेनी केवी सुवर्ण कमले कपिलेचे म्हणावे क्षीर मा इतरांचे काय नीर वर्ण स्वादे एकच मधुर दिसे साचार सारखे जे पाविते संस्कृत अर्थे त्याची लाभे प्राकृते तरी न मानावया इथे विषमची ते कार्य. एकनाथी भागवतामध्ये महाराज चांगदेवांविषयी सांगतात आणि प्राकृत भाषा त्या भाषेविषयी सांगतात. वंदू प्राकृत कवीश्वर निवृत्ती प्रमुख ज्ञानेश्वर नामदेव चांगदेव वटेश्वर ज्यांचे भाग्य थोर गुरुकृपा. आपण प्राकृत कवीश्वरांनाही वंदन केलं पाहिजे. त्यामध्ये निवृत्ती आहेत, त्यातले प्रमुख ज्ञानेश्वर आहेत, नामदेव आहेत, चांगदेव वटेश्वर आहेत, ज्यांचे भाग्य थोर आहे. आणि ह्या प्राकृत कवींचं सुद्धा आपण वंदन केलं पाहिजे. का बरं वंदन केलं पाहिजे? तर जयांचे ग्रंथ पाहता ज्ञान होय प्राकृता तयांच्या चरणी माथा निजत्मता निज भावे. ज्यांचे ग्रंथ पाहिल्यानंतर आपल्याला प्राकृताचं ज्ञान होतं आणि प्राकृताचे महती आपल्याला कळते आणि त्यांच्या चरणी माथा ठेवल्यानंतर आपल्याला निजत्मता निज भावे म्हणजे आपल्या मनातून आपल्या भावनेतून आपल्याला त्याची महती लक्षात येते. प्राकृताचं महत्व का सांगताहेत महाराज? कारण त्या काळामध्ये संस्कृताचं प्रचंड स्तोम माजलेलं होतं आणि प्राकृत भाषा संस्कृतपेक्षा कमी नाही हे सांगताना महाराज पुढे सांगतात की संस्कृत ग्रंथ करते ते महाकवी मा प्राकृती काय उविली नवी जुनी म्हणावी कैसेनी केवी सुवर्ण सुन्नी. जर संस्कृत ग्रंथ करते हे महाकवी आहेत, मग प्राकृत ग्रंथ करते कोण आहेत? आणि मग प्राकृत नवी आहे, संस्कृत जुनी आहे असं जर तुम्ही म्हणत असतात तर मग काय कैसेनी केवी सुवर्ण सुमने? मग सोन्याचे जे फुलं आहेत त्या पद्धतीच्या फुलांची उपमा देऊन महाराज सांगतात की नवे जुने झाले म्हणून त्यांच्यामध्ये काही फरक पडतो का?
कारण हे सोनच आहे, प्राकृत भाषा ही सोनच आहे. पुढे महाराज आणखी एक उदाहरण देतात आणि सांगतात की कपिलेचे म्हणावे क्षीर, मा इतरांचे काय नीर, वर्णस्वादी एकच मधुर, दिसे साचार सारखी. कपिलेचं म्हणजे क्षीर म्हणावं आणि इतराचं काय नीर. क्षीर म्हणजे दूध, कपिलेचं म्हणजे दूध, आणि इतर गायींचं काय नीर म्हणजे पाणी. त्याचा रंग, त्याचा स्वाद, त्याचा गंध हे सगळं समान आहे, चव समान आहे, सगळं समान आहे. मग हा फरक कशासाठी? जे पाविजे संस्कृत अर्थे, त्याची लाभे प्राकृते, तरी न मानावया येथे विषमची ते कार्य. जो संस्कृत मधून अर्थ मिळतो तोच अर्थ प्राकृत मधून हे मिळतो. मग हे वेगवेगळे असे आपण का मानायचे बरे? यामध्ये प्राकृत कवी चांगदेव आणि प्राकृत भाषा या दोन्हींची महती संत एकनाथांनी त्यांच्या भागवताच्या माध्यमातून आपल्याला सांगितलेली या ठिकाणी दिसून. श्री मुक्ताई या त्यांच्या गुरु, त्यांच्याविषयी चांगदेव काय लिहितात तर श्री मुक्ता देवी योगिनी, जे समस्त सिद्ध शिरोमणी, तिये प्रसादे चक्रपाणी ज्ञानसिद्ध. मुक्ताई या योगिनी आहेत, त्यांनी समस्त सिद्धता प्राप्त केलेल्या आहेत आणि तिला चक्रपाणी सुद्धा ईश्वरानं प्रसाद दिलेला आहे, त्यामुळे त्या ज्ञानसिद्ध झालेल्या आहेत. एका बाजूला चांगदेव मुक्ताईंना गुरु मानत होते, नामदेव यांचा नामाचा महिमा सांगत होते आणि त्यांचं स्वतःच जे तत्वज्ञान होते ईश्वर भक्तीचं, त्यामध्ये वारकरी संप्रदायामध्ये निर्गुण भक्तीचा जो मतप्रवाह आहे, संत चांगदेव हे त्या प्रवाहामध्ये असलेले आपल्याला दिसून येते. त्या अभंगामध्ये एका लिहितात की जे वातीवरी दिवसिता, न दिसे संसार वार्ता, ही निर्गुण भक्ती सेविता प्रपंच पुरे, जे पाप पुण्यापूर्वी जन्म मरणाते हरावी, महाबोधीचे वावी आत्मस्वरूप. जे वातीवरी दिवसिता, न दिसे संसार वार्ता. वातीवरी म्हणजे वाऱ्यासारखे किंवा वाऱ्यामध्ये शोधण्याचा प्रयत्न करतात आणि मग तिथे संसार वार्ता दिसत नाही. पण कधी? ही निर्गुण भक्ती सेविता प्रपंचू तुरे. आणि जेव्हा निर्गुण भक्ती आपण करू तेव्हा प्रपंचापासून आपण आपोआपच काय होतो? दूर जातो. आणि मग पुढे महाराज सांगतात की जे पाप पुण्यापूर्वी जन्म मरणाते हरावी, महाबोधीचे वाही आत्मस्वरूपे. आणि पाप पुण्यापूर्वी आपण जन्म मरणाते हरावी, आणि या पाप पुण्याच्या पूर्वी महाबोधीचे यावी, या जन्म मरणाच्या चक्रातून मुक्त होण्यासाठी आपल्याला ज्ञान प्राप्तीसाठी. आपलं ज्ञान कसं प्राप्त होणार? आपल्याला स्वतःच्या आत्मस्वरूपाचं ज्ञान अगोदर व्हायला पाहिजे, आणि या आत्मस्वरूपाच्या ज्ञानानंतरच आपण काय करू शकतो? ह्या जन्म मृत्यूच्या चक्रापासून आपण मुक्त होऊ शकतो. अशा पद्धतीनं महाराज या निर्गुण भक्तीचा महिमा आपल्याला सांगताना दिसून. निर्गुण भक्तीबाबत महाराज अजून लिहितात की आकार पूजिता निराकार झाले, शून्य बुडाले बाह्यांनो, शून्याचा अंकुर शून्य फळले, व्योमकार झाले मन तेथे, तेथे फळना डाळ जाती ना कुळ, वटेश्वर चांगा झाला निर्मूळ. आकार पूजिता निराकार झाले. आकाराची पूजा करता करता काय झालो? निराकार झालो. आणि बाह्यानो शून्य बुडालो बाह्यानो. आणि बाईनो मी शून्यामध्ये बुडून गेलो, म्हणजेच स्वतःचा आत्म्याचा शोध घेण्याच्या प्रयत्नामध्ये मी बुडून गेलो. शून्याचा अंकुर शून्य फळले. आणि हे शून्य म्हणजे आपल्या स्वतःच्या आत्म्याचा आविष्कार करण्यासाठी मी जेव्हा शून्याचा शोध घेतला तेव्हा मला काय मिळालं? शून्यच प्राप्त झालं. आणि योमकार झाले मन तेथे. आणि तिथं मन योमकार झालं म्हणजे ओंकारामध्ये मन माझं बुडून गेलं. मी या ओंकारामध्येच गटांगळ्या खात राहिले. तिथं काय आहे? तिथे ही फार क्रांतिकारी ओळ आहे. तेथे काय आहे? तर तेथे फळ ना डाळ जाती ना कुळ. त्या ठिकाणी फळ नाही, डाळ नाही, जाती नाही, कुळ नाही, धर्म नाही, वंश नाही, कसलाही भेदभाव नाही. आणि जेव्हा आपण स्वतःचा आत्माविष्कार करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा या सर्वांच्या पुढे जातो. जाती, धर्म, वंश, या स्त्री पुरुष या सगळ्यांच्या पुढे जातो. आणि मग त्या ठिकाणी माणूस एक निर्मळ माणूस म्हणूनच पुढे येतो. म्हणून महाराज पुढे सांगतात की वटेश्वर चांगा झाला निर्मूळ. हा जो वटेश्वर चांगा आहे हा निर्मळ झाला. कशामुळे? तर या त्याच्या आत्माविष्काराच्या प्रयत्नामुळे, ध्यानाच्या मार्गामुळे, योगाच्या मार्गामुळे. आणि हाच योगाचा मार्ग हे महाराज पुढे घेऊन जाताना आपल्याला दिसून येतात. किंबहुना त्यांच्या गुरु मुक्ताई यांना सुद्धा ते मागील अभंगामध्ये आपण पाहिल्याप्रमाणे योगिनी म्हणतात. मग जर निर्गुण निराकार ईश्वर आहे, स्वतःला ओळखणं हीच जर भक्ती आहे, तर मग हे जे पूजन आहे, हा जो भक्तीचा मार्ग आहे, हा भक्तीचा मार्ग कशा पद्धतीने पुढे नेला पाहिजे? तर महाराज लिहितात की प्रकृतीचे पूजन प्रकृतीच्या ठाई, असता तोही परी चोजवेना. जळा माझी भानू बिंबला दिसे, तैसा दयही दिसे परमात्मा. पुष्पा माझी परिमळ राहिला निश्चळ, तैसा तो अकळ लक्षाव नाही. हे बोलणे सिद्धांताचे शेवटी, सांग या वेदांती कथन केले.
प्रकृतीचे पूजन प्रकृतीच्या ठाई. प्रकृतीचं पूजन करायचे. जी प्रकृती आहे, हा जो निसर्ग आहे, या निसर्गाचं पूजन करायचे निसर्गाच्याच माध्यमातून. असता तोही परी चोजवेना. आपल्या आसपास आहे, ही प्रकृती आपल्या आसपास आहे, यामध्ये असलेला ईश्वर आहे, परंतु आपल्या हे लक्षात येत नाही. त्यांनी पुढे एक दृष्टांत दिलेला आहे, एक उदाहरण दिलेलं आहे. आणि या उदाहरणामध्ये महाराज सांगतात, जळा माझी भानू बिंबला दिसे. जळ म्हणजे जल, पाणी, त्यामध्ये भानू म्हणजे सूर्य, त्यामध्ये सूर्याचं प्रतिबिंब आहे, ते दिसतंय, परंतु आपल्या नजरेला त्या सूर्याच्या प्रतिबिंबाच्या तेजामुळे आपल्या लक्षात येत नाही. तैसे देही दिसे परमात्मा. आधी त्याच पद्धतीनं या देहामध्ये असलेला परमात्मा सुद्धा आपल्याला दिसून येत नाही, आणि त्यामुळे आपण त्याला शोधण्याचा प्रयत्न ध्यान योग मार्गाने केला पाहिजे. पुढे महाराज आणखीन एक दृष्टांत देतात, तो म्हणजे पुष्पा माझी परमळ राहिला निश्चळ तैसा तो अकळ लक्ष नाही. ज्या पद्धतीने फुलामध्ये परिमळ आहे, सुगंध आहे, तो कुठेही जात नाही, तो सुगंध फुलांमध्येच असतो, तैसा तो अकळ लक्षा नाही. आणि आपल्याला तो दिसून येत नाही, परंतु त्याची जाणीव होते. अगदी त्याच पद्धतीनं आपल्यामध्ये असलेला ईश्वर आपल्याला दिसत नाही, मात्र त्याची जाणीव आपल्याला पदोपदी होत असते, याचं भान आपल्याला पदोपदी येत असतं. आणि हे भान येण्यासाठीच भक्तीच्या मार्गाकडे आपण गेलं पाहिजे. आणि म्हणून महाराज सांगतात की हे बोलणे सिद्धांताचे शेवटी सांगया वेदांती कथन केले. आणि हे जे माझं बोलणं आहे, हे सिद्धांतांच्या आधारे आहे. आणि हे सिद्धांत जी मी अभ्यासले आहेत, जो आत्माविष्कार मला आलेला आहे, ही जी जाणीव मला झालेली आहे, ही जाणीव झाल्यानंतरच मी शेवटी हे तुम्हाला सांगतो की परमात्मा तुमच्यामध्येच आहे. ज्या पद्धतीनं सूर्याचं प्रतिबिंब त्याच्या तेजामुळे दिसून येत नाही, ज्या पद्धतीनं फुलांचा सुगंध दिसून येत नाही परंतु जाणवतो, त्याच पद्धतीनं ईश्वर तुमच्यामध्ये आपल्या सर्वांमध्ये सामावलेला आहे, आणि तो आपल्याला सहजासहजी दिसून येत नाही. स्वतःच्या जीवनामध्ये स्वतःच्या भक्तीच्या मार्गामुळे जो अहंकार त्यांना आला होता, जो गर्व त्यांना आला होता, त्या गर्वाचं हरण त्या मुक्ताई ज्ञानेश्वरांनी केलं. आणि मग त्या अहंकाराबद्दल महाराज काय लिहितात ते पाहूया. अहंकार अविद्या हेची पै घोंगडी, पांगुरता गोडी नाही मज. घोंगडे नेले नारायण, अचिप होतो बोल कोण. आशा तृष्णा दोघी बहिणी, लोळती धरणी घोंगडिया. हिंसा निंदा चिंता या तिघी जणी, घोंगडिया आटणी होत असे. घोंगडे माझे फाडले पोरी, काम क्रोध दोघी सहोदरी. मुक्ताई म्हणे घोंगडे सांडी, वटेश्वरी मांडी ठाणा आता. महाराज सांगतात की अहंकार अविद्या हेची पै घोंगडी, पांगुरता गोडी नाही मज. अहंकार घमेंड आणि अविद्या म्हणजे अज्ञान, याची ही घोंगडी आहे, आणि ही घोंगडी मला पांघरायची नाही. अहंकाराची घोंगडी पांघरायची नाही, अविद्येची म्हणजे अज्ञानाची घोंगडी सुद्धा मला पांघरायची नाही. आणि हे नारायणा, घोंगडे नेले नारायण, अचिप होतो बोल कोण. हे घोंगडे अज्ञानाचं अविद्येचं नारायणाला देऊन टाका, देवाला देऊन टाका, म्हणजेच मला अहंकारापासून मुक्त करा, अज्ञानापासून मुक्त करा, आणि अचिप होतो बोल कोण. आणि मग कोण याच्यातून बाहेर येतो बघ. आशा तृष्णा दोघी बहिणी, लोळती धरणी घोंगडिया. आणि या आशा म्हणजे अपेक्षा, तृष्णा इच्छा, ह्या या घोंगडीच्या दोघी बहिणी, माफ करा, आशा आणि तृष्णा या दोघी बहिणी आहेत, आणि या घोंगडीच्या आसपास लोळत आहेत. म्हणजे जिथं अज्ञान आणि अहंकार आहे त्या ठिकाणी आशा आहे, त्या ठिकाणी तृष्णा आहे. जेव्हा आपण आशा तृष्णेपासून मुक्तता पाहिजे आहे, तेव्हा आपल्याला अहंकार आणि अविद्या हे सोडलं पाहिजे. त्यासोबतच या घोंगडीमध्ये म्हणजे अहंकार आणि अविद्येमध्ये, अहंकार आणि अविद्येमुळे आशा आणि तृष्णा दोघी तर या घोंगडी सोबत येतातच, पण त्या घोंगडी सोबत असून हिंसा येते, निंदा येते, चिंता येते. हिंसाही करायला लागतो माणूस, निंदा करायला लागतो, चिंता करायला लागतो, आणि मग यातूनच ह्या घोंगडीची आटणी होते, म्हणजे ही घोंगडी मजबूतीनं तयार होते. म्हणजे हे सर्व दुर्गुण ह्या अहंकार आणि अविद्येमुळे येतात. आणि म्हणून महाराज सांगतात की घोंगडे माझे फाडले पोरी, काम क्रोध दोरी सहोदरी. आणि हे माझं अहंकार आणि अविद्येचं घोंगड, ज्यामध्ये आशा तृष्णा आहे, हिंसा आहे, निंदा आहे, चिंता आहे, हे घोंगड माझं या पोरीनं फाडलं. म्हणजे पोरगी कोण आहे? ही मुक्ताई आहे. हिनं माझा अहंकाराचं हरण केलं आणि माझ्या अज्ञानापासून मला दूर केलं, आणि ही घोंगडी माझी फाडली. आणि मग यामध्ये असलेल्या काम क्रोध दोघी सहोदरी, काम आणि क्रोध दोन्हीही ज्या सहोदरी आहेत, ज्या बहिणी आहेत, या बहिणी सुद्धा या घोंगडीमध्ये आहेत. या बहिणी सुद्धा काय झाल्या? या माझ्या अविद्येच्या अहंकाराच्या हरणामुळे दूर गेल्या. आणि म्हणून मुक्ताई म्हणे घोंगडी सांडी, वटेश्वरी मांडी ठाणा आता. आणि मुक्ताई म्हणतात की आता ही घोंगडी मी फाडून टाकलेली आहे तुझी,
अहंकाराची अविद्येची. आणि आता वटेश्वरा तू आता ठाण मांड आणि तुझा जो भक्तीचा ज्ञानाचा मार्ग आहे हा पुढे घेऊन जा. म्हणजे या घोंगडीच्या उपमा, म्हणजे या अभंगामध्ये ही घोंगडीची जी उपमा दिलेली आहे, ह्या घोंगडी म्हणजे कशाची आहे? अहंकाराची आहे, अविद्येची, अज्ञानाची आहे. आणि या अहंकार अविद्येच्या घोंगडीवर आशा आहे, तृष्णा आहे, हिंसा आहे, निंदा आहे, चिंता आहे, काम आहे, क्रोध आहे. सर्व षडरिपू या घोंगडीवर बसलेले आहेत. जेव्हा आपल्याला अहंकार आणि अविद्या असते तेव्हा हे सर्व षडरिपू आपल्या घोंगडीवर बसलेले असतात. आणि जेव्हा ही घोंगडी फाडली जाते, जेव्हा मुक्ताई सारखी योगिनी आपल्या आयुष्यामध्ये येते आणि ती ही घोंगडी फाडून टाकते आणि मग चांगदेवाला सांगते की आता तू काय कर, ठाण मांड आणि तुझा आता भक्तीचा योगाचा मार्ग पुढे घेऊन जा. अशा पद्धतीने एक अतिशय सखोल ज्ञानात्मक डूब असलेलं चिंतन आणि लेखन संत चांगदेवानी केलेलं आपल्याला दिसून येतं. आणि आपल्या या ज्ञानाच्या यज्ञामध्ये आज आपण चांगदेवांची जी चर्चा केली या शेवटच्या अभंगामध्ये आपल्या लक्षात येतं की जे तत्वज्ञान महात्मा गौतम बुद्धांनी सांगितलेलं होतं की आशा हे सर्व दुःखांचं मूळ आहे, हा अभंग आपल्याला पूर्णपणे आशा आणि तृष्णा या सर्वांचं मूळ असलेलं अज्ञान आणि अहंकार यामध्ये आहे हे दिसून येतं. आणि हा जो अभंग आहे हा अभंग कुठेतरी बुद्धाचं तत्वज्ञान जे आहे त्याच्याशी संलग्न असलेला आपल्याला दिसून येतो. अगदी भारतीय जैन परंपरेमध्ये सुद्धा संत चांगदेवांना अतिशय मानाचं स्थान दिलं गेलेलं आहे. कारण चांगदेवानी हे प्राकृतमध्ये लेखन केलेलं होतं आणि जैन तत्वज्ञान सुद्धा फार मोठ्या प्रमाणामध्ये प्राकृतमध्ये अर्धमागधी भाषेमध्ये लिहिलेलं आपल्याला दिसून येतं. आणि जैन सुद्धा हे प्रस्थापित परंपरेचे बंडखोर आणि नाथ संप्रदाय सुद्धा हे प्रस्थापित व्यवस्थेचे बंडखोर. त्यामुळेच या समानतेमुळे आज आपल्याला जैन पंथाच्या लोकांनी चांगदेवाचं साहित्य हे आपल्याला जतन केलेलं दिसून येतं. आणि त्यांची माहिती सुद्धा जैन लायब्ररी मधूनच मला मोठ्या प्रमाणामध्ये मिळाली. त्यामुळे जैन परंपरा आणि भक्ती परंपरा, वारकरी परंपरा ह्या दोघांना जोडणारा दुवा म्हणजे संत चांगदेव आहेत असं मला वाटतं. आणि निश्चितपणे आज आपण त्यांची जी चर्चा केली ही चर्चा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा. हे जे आपलं एकतेचं, समतेचं भरजरी वस्त्र विणलेलं आहे हे वस्त्र अजून आकर्षक आणि मजबूत बनवा. हा भक्तीचा, प्रेमाचा संदेश जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा. आणि वाढत चाललेल्या वेळामुळे थांबतो. पुन्हा भेटूया पुढच्या रविवारी अशाच एका दुर्लक्षित परंतु अतिशय प्रभावशाली संतांची आणि त्यांच्या लेखनाची चर्चा घेऊन. थांबतो. जय जिजाऊ, जय शिवराय.